उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी आपल्या राज्यातील मुलींना 100% उच्च शिक्षण मोफत करण्याची घोषणा करून अनेक महिने उलटून गेले असून आता महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे। मात्र मंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी अद्याप झाली नाहीये। या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी तरच राज्यातील अनेक विद्यार्थिनींना या योजनेचा फायदा होईल। असं उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ होईल अशी मागणी आज पत्रकार परिषदेत भूमाता महिला संघटनेकडून करण्यात आली आहे। मंत्र्यांच्या घोषणेमुळे पैसे नसतानाही अनेक विद्यार्थिनींनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचं धाडस केले, तरी या विद्यार्थिनींचे भविष्य केवळ पैसे नसल्यामुळे अंधारात जाऊ शकतं ते आम्ही होऊ देणार नाही। त्यामुळे त्वरित या घोषणेची अंमलबजावणी करावी, अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा भूमाता संघटनेच्या प्रियंका जगताप आणि कमल सावंत यांनी दिलाय। शासनाने घोषणा केल्या, आम्हाला तर आता असं वाटायला लागलं की ह्या शासनाला फक्त घोषणामध्येच इंटरेस्ट आहे की काय, आणि म्हणून आम्ही याचं असं ठरवलं की त्यांच्या घोषणा जरी असल्या तर त्यांच्या पण कानठाळ्या कुठेतरी बसल्या पाहिजेत, कारण डबल टाळ्या वाजवण्या इतकेच आता आम्ही पण घंटानाद पण तेवढा जोरदारपणे करणार आहोत। 9 फेब्रुवारी 2024ला कदाचित लोकसभेची इलेक्शन होणार होती, म्हणून की काय यांनी घोषणा केली की मुलींना उच्च शिक्षण जे आहे 600 कोर्सेस त्याच्यामध्ये त्यांनी घेतले। ते 600 कोर्सेसमध्ये तुम्हाला फी माफ अशी घोषणा केली। मुलींच्या अशा तयार झाल्या की ठीक आहे, मला BA BComच्या ऐवजी अजून मी काही कोर्सेस वेगळे करू शकते का, माझं भवितव्य मी अजून वेगळं काही घडू शकते का, ह्यासाठी ह्या मुलींनी ॲडमिशनला 1 तारखेला कॉलेजमध्ये धाव घेतली। परंतु कॉलेजमध्ये गेल्यानंतर, महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की प्रिन्सिपल म्हणले आमच्याकडे असा GR आलेला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला फीच घ्यावी लागेल, विदाऊट फी आम्ही तुम्हाला ॲडमिशन देऊ शकत नाही। आणि वास्तविक पाहता की 1 जून ते आज 19 जून आहे, 19 दिवस उजाडून गेले तरी शासनाला अजून जाग येत नाही, कारण शासनही त्यांना GR पाठवत नाही। त्यामुळे ज्या मुलींची आशा तयार झाली की आम्ही आता पुढे काहीतरी वेगळं करू, म्हणजे पकोडा तळायच्या ऐवजी आम्ही वेगळं काहीतरी करू शकतो, असे जेव्हा त्यांची भावना तयार झाली, त्याच वेळेस आमच्या लक्षात आलं की ही भावना फक्त विद्यार्थ्यांना नामशेष करण्याच्या दृष्टिकोनातून केली गेलेली आहे का। तुम्हाला जर ह्या सगळ्या तुमचे बजेट तयार आहे, तुमचं सगळं जर तयार असेल तर तुम्हाला एक साधा GR काढून फक्त कॉलेजला शिक्षण खात्याला पाठवायचं आहे आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया सुरू करायची। परंतु आज 19 दिवस उजाडून गेले, मुली कॉलेजमध्ये जातात आणि पुन्हा घरी येतात, कोणालाही हे वाटेना की आता ही घोषणा आमच्या पत्रामध्ये पडेल आणि आम्ही पुढे काहीतरी शिक्षण घेऊ। आणि म्हणून मग आता आम्ही असं ठरवले की 22 तारखेला चंद्रकांतदादा पाटलांच्या ऑफिसच्या समोर आम्ही घंटानाद करणार। त्याच्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी असतील, नंतर त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या मुली पण असतील।